हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी मार्च महिन्याची प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवणार आहे. मी तुम्हाला माझ्या एंजल ब्रोकिंगची पण दाखवीन, त्याच्यानंतर ग्रोची पण दाखवीन आणि माझ्या झिरो अकाउंटची पण दाखवीन. मग मी तुम्हाला तिन्ही अकाउंटची तुम्हाला माझी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवीन. आणि ॲक्च्युली माझे शॉर्ट्स व्हिडिओ एक बऱ्यापैकी चालतात, जेवढे माझे लॉंग व्हिडिओ चालत नाही तेवढे शॉर्ट्स व्हिडिओ चालतात. सो त्याच्यामध्ये काय आलं, माझे व्हिडिओज आहेत हे नॉन महाराष्ट्रीयन लोक पण जास्त बघतात. सो त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला, का मी व्हॉट्सअप नंबर माझा देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. सो त्यांनी मला मेसेज केला की व्हिडिओ हे हिंदीमध्ये चालू करायला, कारण त्यांना तेवढं मराठी कळत नाही. ते आउट ऑफ महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्राचे पण नाही आहेत. सो त्यांनी मला रिक्वेस्ट केली की करू शकता का. सो तुम्हीच मला सांगा, मी हिंदीमध्ये कंटिन्यू करू की आपलं जे मराठी आहे ते तसंच चालू ठेवू. ओके, मी एकदा ट्राय केलेलं, पण आता तुम्ही मला सांगा की मी हिंदीच चालू ठेवू की आहे तसं मराठी माझं चालू आहे ते तसंच ठेवू. ओके, अगर तुम्ही सांगाल त्या प्रकारे मी ते कंटिन्यू करेन. ओके, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो सुरुवातीला मी तुम्हाला माझी एंजल ब्रोकिंगची प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवतो. सो तुम्हाला इकडे दिसत असेल 1 मार्चपासून 29 मार्चपर्यंतची स्टेटमेंट आहे. आणि अगर तुम्ही माझा रिक्स रिवॉर्ड बघत असाल तर मी एकदा विनिंग किती आलं ते बघतो आणि तुम्हाला वरतं हाईड केला, कारण डायरेक्टली तुम्ही नंतर माझा प्रॉफिट अँड लॉस बघून एक्झिट कराल. सो त्यामुळे हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचं मी नंतर दाखवीन. हवं असेल तुम्ही ह्यामध्ये कॅल्क्युलेटसुद्धा करू शकता. ओके, सो अगर तुम्ही माझे विनिंग बघाल तर 1 2 3 4 5 6 7 माझे विनिंग आहेत. ओके, आणि लॉसेस बघूया 1 2 3 4 5 6 7 8 लॉसेस आहे माझे 8. म्हणजे माझा अगर तुम्ही ॲक्युरेसी बघाल तर माझी ॲक्युरेसी लेस दॅन 50% आहे, बरोबर. पण लेस दॅन 50% असूनसुद्धा अगर तुम्ही माझे प्रॉफिट बघा, मी ह्या महिन्यामध्ये मला जेवढी एक्सपेक्टेशन होती तेवढा प्रॉफिट झाला नाही आहे. तरी पण जो माझा टार्गेट होता ॲक्च्युली, कारण लास्ट टू लास्ट मंथमध्ये मी 130%च्या आसपास प्रॉफिट गेन केलं. त्याच्यानंतर 66 की 70 असं आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाही. नेक्स्ट मंथमध्ये मी एवढा प्रॉफिट जनरेट केला आणि ह्या महिन्यामध्ये माझा टार्गेट सुरुवातीला होता 100%च्या आसपास, पण तो हळूहळू कवर, कारण पहिल्या आठवड्यामध्ये मला 12 की 13 हजारचा प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर मग नेक्स्ट वीकमध्ये पण मला मला एकच ट्रेड मिळाला, का हे 3 दिवस मला सेटअपमध्ये ट्रेड नाही बसले म्हणून मी ट्रेड नाही घेतला. एक दिवस ट्रेड मिळाला तरी माझे चान्सेस वाटत होते की ॲटलिस्ट मला 30,000वरती 30,000 प्रॉफिट मिळू शकतं. पण त्याच्यानंतर तुम्ही मला बघाल तर बॅक टू बॅक 1 2 म्हणजे एस एल गेला बऱ्यापैकी. त्याच्यानंतर इकडे एस एल गेला, हा एक छोटा एस एल होता. त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी अजून एक मोठा एस एल गेला. सो त्याच्यामुळे जेवढी माझी एक्सपेक्टेशन होती तेवढी तर प्रॉफिट झालंच नाही. इवन त्याचा अर्धा पण प्रॉफिट झाला नाही. सो मी तुम्हाला माझा ते प्रॉफिट पण दाखवतो. फक्त तुम्ही एवढं बघाल, फक्त एवढं लक्षात ठेवा की माझे विनिंग ट्रेड होते 7 आणि लुझिंग ट्रेड होते 8, म्हणजे लेस दॅन 50%ची ॲक्युरेसी होती. तरी पण आता वरती तुम्ही बघत असाल तर मला रिअलाइज प्रॉफिट आहे 4,800 रुपये, 4,798, म्हणजे 4,800 पण पकडूया. ओके, त्याच्यामध्ये चार्जेस म्हणजे 2,300 रुपये चार्जेस लागले आणि त्याच्यानंतर माझं नेट रिअलाइज प्रॉफिट फक्त राहिलं 2,400 रुपये. ओके, सो एंजलच्या अकाउंटमध्ये जो मी माझ्या प्रीमियम ग्रुपला जो सेटअप देतो त्याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये फक्त मला 30,000चा फंड यूज करून फक्त आणि फक्त 2,500 रुपये फक्त प्रॉफिट झाला आहे. ओके, म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 5 ते 10% आसपास आय थिंक झालं असेल. 2,500 म्हणजे 30,000, ऑलमोस्ट 7 ते 10%च्या आसपासचा माझा फक्त ROI निघाला ह्या महिन्यामध्ये. ओके, सो ठीक आहे, प्रत्येक महिन्याला एवढा मोठा प्रॉफिट होत नाही. फक्त एवढंच आहे की आपण आपला सेटअप आहे तो सोडायचा नाही. ह्या महिन्यामध्ये प्रॉफिट झालं, इन केस पुढच्या महिन्यामध्ये प्रॉफिट एक चांगलं होऊ शकतं किंवा लॉससुद्धा होऊ शकतं किंवा आपण कॉस्ट टू कॉस्ट पण निघू शकतो. सो सेटअप सोडायचा नाही. जोपर्यंत आपण एकच सेटअप फॉलो करू तोपर्यंत आपण लाँग रनमध्ये हे प्रॉफिटेबलच राहू. ओके, आणि ह्या महिन्यामध्ये अगर तुम्ही बघत असाल मला ह्या महिन्यामध्ये मोठे प्रॉफिट पण नाही झाले. हा जो पहिला दिवस जो प्रॉफिट झाला तोच एक मोठा प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की 7,000चा एकसुद्धा प्रॉफिट तुम्हाला दिसला नाही, का मार्केट हे साईडवेज होतं ह्या महिन्यामध्ये. ओके, एक तर साईडवेज होतं आणि त्याच्यानंतर ते झालं, ते सरळ एक अपट्रेंड गेलं, ते पण गॅप अप ओपन होऊन. त्यामुळे ऑप्शन बाईंगमध्ये जास्त प्रॉफिट मिळायचे चान्सेस कमी निघाले. अगर ह्या महिन्यामध्ये अगर मी ऑप्शन सेलिंग करत असतो ना तर मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झालं असतं. मी एकच दिवस ऑप्शन सेलिंग केलं, त्याच्यामध्ये मला डिसेंट प्रॉफिट झालं, ते पण मी तुम्हाला दाखवीन नंतर. पण ऑप्शन सेलरला ह्या महिन्यामध्ये एक बऱ्यापैकी प्रॉफिट झाला असेल आणि ऑप्शन बाईंगला ह्या महिन्यामध्ये खूप बऱ्यापैकी स्ट्रगल केलं असेल. पण स्ट्रगल करून पण माझं अगर तुम्ही अकाउंट बघत असाल तर हे ग्रीनमध्येच क्लोजर आहे. आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये प्रॉफिट नाही मिळालं, त्याच्यावर फक्त आपलं जे अकाउंट आहे हे ॲटलिस्ट ग्रीनमध्ये क्लोज व्हायला पाहिजे किंवा एक मिनिमम लॉस व्हायला पाहिजे. ओके, अकाउंट 0 होईपर्यंत आपण ट्रेड केला तर ते उपयोगच नाही, कारण ते अकाउंट 0 झालं की आपल्याला परत ट्रेड करायला फंड मिळतच नाही. ओके,
अगर तुम्ही इकडे बघत असाल 2400, माझं एक्सपेक्टेशन होतं की हा लॉस व्हायला पाहिजे होता, जेणेकरून मला तुम्हाला दाखवायचं होतं की माझे 30,000 झिरो होतात की नाही ते. कारण माझ्या ह्या सेटअपमध्ये अकाउंट हे झिरो होणं हे पॉसिबलच नाही. अगर मी माझे रिस्क रिवॉर्ड, मनी मॅनेजमेंट आणि मी डिसिप्लिन फॉलो नाही केलं तर झिरो होतील. पण अगर मी सगळं प्रॉपर माझी डिसिप्लिन फॉलो केली ना, त्याच्यामुळे तर हे अकाउंट हे झिरो होणं पॉसिबलच नाही आहे. ओके, आपण हळूहळू क्वांटिटी वाढवू. अजून 1-2 महिने अजून आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळाला तर आपल्याला क्वांटिटीसुद्धा वाढवायला मिळेल. ओके, फक्त रिस्क आणि रिवॉर्ड मेंटेन ठेवा. ॲक्युरेसी 50%च्या खाली 40% असली तरी अगर तुम्ही माझे बघाल, मी रिअलाइज प्रॉफिट 5,000च्या आसपास प्रॉफिटमध्ये. ओके, ते सांगतो अगर आपला रिस्क रिवॉर्ड परफेक्ट असेल तर आपण लाँग रनमध्ये प्रॉफिटेबलच राहू. ओके, भले हा छोटासा प्रॉफिट आहे पण माझ्यासाठी हा एक डिसेंट प्रॉफिट आहे. कारण मार्केट हे साईडवेज होतं या महिन्यामध्ये. मी एक रेडमध्ये पूर्ण महिना क्लोज न करता मी एक डिसेंट ग्रीनमध्ये प्रॉफिट आहे ते बुक केलं. हे 2,500 मी फक्त त्या अकाउंटमध्ये ठेवते, काय काढत नाही कधी. पण त्याच्यामुळे मला एवढा फरक नाही पडत की 2,500 रुपये आले तरी चालतील, मग ह्याच्या जागी 2400 रुपये आले तरी चालले असते. ओके, फक्त एवढंच आहे की मी देताना मार्केटला एक कमी देणं आणि घेताना जोपर्यंत माझं मार्केट जोपर्यंत मार्केट मला देईल तोपर्यंत मी घ्यायचा प्रयत्न करेन. ही झाली माझी एंजलची स्टेटमेंट. आता मी तुम्हाला ग्रोच्या अकाउंटची स्टेटमेंट दाखवतो. ग्रोचं अकाउंट बघाल तर आपण आधी कुठे दिसतं ते मला बघू दे, मी कधी केलं नाही आहे. रिपोर्ट F&O प्रॉफिट अँड लॉस मार्च 24 मार्च, आपण 25 मार्च घेऊया. एप्रिल, मार्च, आपण 18 तारीख ना, तर आपण एक काम करूया 10 तारखेपासून घेऊ. म्हणजे तुम्हाला तिकडे दिसेल की 10च्या नंतर मी ट्रेड घेतलंच नाही आहे. ओके, सो एक तुम्हाला दाखवतो पहिला ट्रेड कधी घेतला ते तुम्हाला दाखवतो. अगर तुम्ही इकडे बघत असाल तर 19 मार्चला मी ट्रेडिंग चालू केलं ह्या अकाउंटमध्ये, ह्या नवीन सेटअपवर. सो अगर तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिट पण बघाल तर मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झाला आहे. मी फक्त ह्या अकाउंटमध्ये मी फक्त आणि फक्त 20,000चा फंड यूज केला आहे आणि ट्रेडिंगसाठी मी फक्त 10,000 रुपये वापरलेत. अगर तुम्ही प्रत्येक ट्रेड बघा ना, हे प्रत्येक ट्रेड हे 10,000च्या अमाऊंटच्या खाली फक्त मी ट्रेड घेतलेला आहे. फक्त जो कालचा जो दिवस होता तो आय थिंक फ्रायडे होता, त्याच्यामुळे पहिल्या दिवशी प्रीमियम हाय होते, त्याच्यामुळे आय थिंक त्याच्यामध्ये 20,000 15 की 16,000च्या आसपासचा मी ट्रेड घेतला. पण बाकीच्या दिवशी माझे 10,000च्या आतमध्ये मला पोझिशन चालू होती. ओके, सो तरी पण 20,000 मी डिपॉझिट केलं, तर 20,000चा फंड यूज करून मला 18 तारखेपासून 29 म्हणजे ऑलमोस्ट 10 दिवस पकडा. त्याच्यामध्ये आपले ट्रेडिंग डेज असतील 6 ते 7. ओके, ते 6 ते 7 दिवसामध्ये मला रिअलाइज प्रॉफिट झाला 6,356. चार्जेस झाले 738 रुपये आणि नेट रिअलाइज प्रॉफिट अगर तुम्ही बघत असाल तर 5,600 मला नेट प्रॉफिट झालं आहे. ओके, म्हणजे 6 ते 7 दिवसामध्ये 20,000 फंड यूज करून मला ह्या अकाउंटमध्ये 5,617चा प्रॉफिट झाला आहे. आणि हा सेटअप वेगळा आहे झिरो द ग्रोचा, आणि एंजल ब्रोकिंगचा सेटअप वेगळा आहे. एंजल ब्रोकिंगने मला 2 महिन्यामध्ये एक बऱ्यापैकी प्रॉफिट दिला. हा तर ट्रायलवरती आहे. अगर ह्या अजून एक आठवड्यामध्ये मला समजा ह्याच्यापेक्षा बऱ्यापैकी प्रॉफिट होत असेल तर ती मी जी स्ट्रॅटेजी आहे ती मी अकाउंटवरती मी माझ्या व्हिडिओमध्ये तरी शेअर करेन की मी माझ्या प्रीमियम मेंबरबरोबर शेअर करेन. ओके, सो ही आहे माझी ग्रोची स्टेटमेंट. आता मी तुम्हाला माझी झिरोदाची स्टेटमेंट दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो. आता आपण झिरोदाची स्टेटमेंट बघूया. झिरोदामध्ये प्रॉफिट अँड लॉस एकदा जाऊन बघू. रिपोर्टमध्ये प्रॉफिट अँड लॉस, इक्विटी, फ्युचर अँड ऑप्शन, आणि हा आपण पूर्ण महिन्यापासून घेऊया कारण मी ह्यामध्ये खूप टाईमापासून ट्रेडच नाही केला आहे. सो 1 मार्चपासून 31 मार्चपर्यंत आपण ट्रेड बघू. आणि आता तुम्ही इकडे बघत असाल तर मी फक्त एकच ट्रेड घेतला. अगर तुम्ही इकडे पण बघा, इकडे तुम्हाला काहीच नाही दिसणार. फक्त मार्च महिन्यामध्ये मी एकच ट्रेड घेतला आहे. ते पण मी तुम्हाला जसं बोललो की जो मी ग्रोची स्ट्रॅटेजी वापरतो आहे ती ऑप्शन बाईंगची पण आहे आणि ऑप्शन सेलिंगची पण आहे. ज्यावेळी मला असं वाटत असेल की प्रीमियम डिके होतील त्या दिवशी मी ऑप्शन सेलिंग करेन, आणि ज्यावेळी मला असं वाटत असेल की प्रीमियमचे स्पाईक मिळू शकतात त्या दिवशी मी ऑप्शन बाईंग करेन. ओके, हे मी क्लिअरली सांगितलेलं. आणि फ्रायडेच्या दिवशी मला एक क्लिअरली अंदाज होता की मार्केट एक कदाचित प्रीमियम डिके होतील, त्यामुळे मी त्या दिवशी ऑप्शन सेलिंग केली, ऑप्शन बाईंग पण केलेली, पण ती लगेच पोझिशन ती स्क्वेअर ऑफ केली. त्याच्यानंतर मी ऑप्शन सेलिंगमध्ये ट्रेड घेतला. ओके, सो मी एक ट्रेड घेतला. इकडे 150 दिसतं क्वांटिटी, ती फक्त आणि फक्त हेजिंग आहे कारण 281 फक्त त्याच्यामध्ये लॉस झाला आहे. ते फक्त आणि फक्त हेजिंग पर्पजसाठी होता. ओके, आणि जो तुम्हाला 23,600चा जो कॉल दिसतो हावाला, एकच लॉट ॲड केला, 75 क्वांटिटी आहे. सेलिंग होती 153ला आणि बाईंग होती 154ला. ओके, सो त्याच्यामध्ये मी प्रॉफिट बुक केला 3,600
97 म्हणजे आपण 3700च्या आसपास आपण प्रॉफिट त्याच्यामध्ये बुक केलं आणि रिअलाइज प्रॉफिट बघाल तर 3400 मध्ये रिअलाइज प्रॉफिट आहे. चार्जेस वगैरे पकडून अगर हेजिंगचे चार्जेस आणि हे पकडून बघाल तर 162 मला फक्त चार्जेस लागलेत आणि माझा नेट रिअलाइज प्रॉफिट आहे 3025 रुपये. ओके, सो आपण आता टोटल ओव्हरऑल आपण एकदा बघूया की ह्या महिन्यामध्ये मला टोटल किती प्रॉफिट झाला ते. ओके, तिन्ही अकाउंटचे मिळून. सो आता आपण बघूया टोटल ओव्हरऑल मंथमध्ये मी तिन्ही अकाउंटमध्ये माझं प्रॉफिट किती आहे. एंजलचं बघूया, त्याच्यानंतर ग्रोचं बघूया आणि झिरोदाचं बघूया. एंजलमध्ये मला झालं आहे 2422 रुपये. ओके, 2422 रुपये. ग्रोमध्ये झालं आहे 5600 रुपये. 5600 आणि त्याच्यानंतर झिरोदामध्ये झालं आहे 3250. म्हणजे आपण 200 राऊंड नंबर पकडूया म्हणजे आपला हिशोब एकदम इझी होईल. 00. अगर तुम्ही आता इकडे पण बघत असाल मला ह्या महिन्यामध्ये पण एक डिसेंट प्रॉफिट झाला मार्केट साईडवेज असून सुद्धा. ओके, सो मी टोटल ह्या महिन्यामध्ये तिन्ही अकाउंटमध्ये मिळून मी फक्त 11200चा प्रॉफिट आहे तो बुक केला. ठीक आहे, डिसेंट प्रॉफिट आहे म्हणजे काय एवढं हे नाही आहे, कारण हे जे 2 आहे हे फक्त मी ट्रायलसाठी आहेत. तरी पण मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झाला. आणि जे माझं मेन सेटअप आहे ज्याच्यासाठी माझा प्रीमियम मेंबर ग्रुप चालू आहे त्या अकाउंटमध्ये मला फक्त 2400चा प्रॉफिट झाला आहे. ओके, पूर्ण अकाउंट महिन्यामध्ये 11000 रुपये. अगर तुम्ही टोटल बघा हा 30,000चा फंड आहे, हा एक 30,000चा फंड आहे म्हणजे 60,000वरती मला 11000चा प्रॉफिट झाला आहे. ओके, आपण एकदा ROI आपला बघूया किती होतात. 11000 तरी 18%चा माझा ROI ह्या महिन्यामध्ये निघाला आहे. ओके, सो ठीक आहे. ज्या मी तेवढा जास्त खुश नाही, कारण माझे एक्सपेक्टेशन ह्या महिन्यामध्ये खूप चांगले होते, पण मार्केट त्याच्यानंतर एक साईडवेज गेल्यामुळे आपल्याला तेवढा प्रॉफिट आहे तो कॅप्चर करता आला नाही. ओके, आणि तुम्हाला अगर माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिसतो, हवा असेल तुम्ही जॉईन करू शकता. सुरुवातीला माझा हा जो सेटअप आहे तो सेटअप कंटिन्यू ठेवणार आहे. त्याच्यानंतर अगर ह्यामध्ये ग्रो आणि झिरोदाच्या अकाउंटमध्ये जो सेटअप आहे अगर तो सक्सेसफुल वाटत असेल तो सुद्धा मी तुमच्यासमोर शेअर करेन. फक्त प्रॉफिट होण्यासाठी फक्त आपल्याला फक्त रिस्क रिवॉर्ड, मनी मॅनेजमेंट फक्त एवढंच कामाला आहे. आपली जी पोझिशन साईज आहे तीच कामाला आहे. आपण समजा आता 2 लॉट मारतो आहे, बऱ्यापैकी प्रॉफिट झाला आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट 3 न करता डायरेक्ट आपण 5 किंवा 6 केले आणि आपल्याला बॅक टू बॅक 2 माझे आपले SL गेले तर आपली सायकॉलॉजी ही चेंज होऊ शकते आणि आपण परत एकदा लॉस मेकर बनू शकतो. ओके, आपण लॉस मेकिंग इझी होऊ शकतं त्या गोष्टीने. त्यामुळे मनी मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड आणि पोझिशन सायझिंग हे कंटिन्यू एकदम सिमिलर जायला पाहिजे. ओके, डायरेक्टली वाढवायला नाही पाहिजे किंवा डायरेक्टली कमी नाही व्हायला पाहिजे. ओके, आणि प्रीमियम मेंबर ग्रुपचं मी अजून एक तुम्हाला अपडेट देतो. तो माझ्याकडे खूप सारे इन्क्वायरी येतात व्हॉट्सअपवरती. तर त्याच्यामध्ये काही जणांकडे 30,000 फंड नसतो. म्हणजे आपला ॲक्च्युली जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मोस्टली सर्वांकडे आहे ते 30,000चा फंड आहे, पण काय जणांकडे तेवढा नसतो फंड. सो त्यांनी मला विचारलं की आपण ट्रेड करू शकतो का. सो समजा आता मला फक्त प्रीमियम मेंबर्स घ्यायचे असतील तर मी त्यांना इझिली हां बोलू शकलो असतो, पण मी ते हां बोलत नाही त्यांना, कारण समजा 10 ते 15,000 फंड आपला जो ट्रेड आहे तो 10 ते 15,000मध्ये होऊन जातो बरोबर. पण इन केस समजा आपल्याकडे फक्त 10 ते 15,000 रुपये असतील, समजा आपल्याकडे 10 ते 15,000 रुपये असतील आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड घेतला बॅक टू बॅक, समजा 2 ते 3 आपले SL गेले. ओके, तर तो 10 ते 15चा फंड होऊन कमी फंड होणार. त्याच्यानंतर आपल्याला चौथ्या दिवशी परत तो सेटअपमध्ये ट्रेड बसला ते आपल्याला घेण्यासाठी तो आपल्या अकाउंटमध्ये फंड पाहिजे. आपण समजा ट्रेड घेतला 2-3 दिवस लॉस झाला आणि त्याच्यानंतर परत आपल्या सेटअपमध्ये बसला आणि त्या दिवशी आपल्याकडे फंड नसेल आणि आपला तो दिवस प्रॉफिटेबलचा असेल तर त्याच्यामुळे आपण ट्रेड नाही घेतलं मग हे अकाउंट हे झिरोच होणार. ओके, तुम्हाला सांगायचं तेच आहे की अगर समजा 30,000 रुपये असतील, ओके, तर समजा आपण ट्रेड करणार 10 ते 15,000वरती किंवा मॅक्झिमम 17,000 किंवा 20,000. ओके, त्याच्यानंतर आपलं बॅक टू बॅक 2 SL तरी गेली तरी आपल्याला पूर्ण महिन्यामध्ये ट्रेड करायला आपल्याकडे एक एक्स्ट्रा फंड असतो, जेणेकरून समजा 3 दिवस बॅक टू बॅक SL गेले, चौथ्या दिवशी आपल्याला प्रॉफिट झाला, आपण जो आहे तो आपण ब्रेक इव्हनवरती येऊ बरोबर. मग ते ब्रेक इव्हनवरती येण्यासाठी आपल्याकडे फंड पाहिजे. आय होप तुम्हाला कळत असेल मला काय बोलायचा प्रयत्न करतो ते, कारण 15,000वरून 3 SL गेले आपला फंड डायरेक्ट 10,000 रुपये होणार. ओके, त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला ट्रेड मिळतं, आपण 2 लॉटने अगर ट्रेड करतो चौथ्या दिवशी आपल्याला ट्रेड मिळाला, पण आपल्याकडे फंड नसेल तर आपण ट्रेड घेऊ शकत नाही आणि त्या दिवशी प्रॉफिट झाला तो आपला जो प्रॉफिट आहे तो मिळत नाही, तो आपण लॉसमध्येच कन्सिडर होणार आणि ऑलरेडी आपले हे 3 SL गेलेत. ओके, त्यामुळे आपलं अकाउंट सेफ व्हायचे चान्सेस त्यामुळे कमी असतात अगर आपल्याकडे फंड जास्त असतील
तर आपलं एस एल गेलं तरी आपल्याकडे जो एक्स्ट्रा 10,000चा फंड राहिलेला असतो 20-30 हजारापैकी, त्याच्यामध्ये आपण परत एकदा ट्रेड करू शकतो आणि आपण पहिले सुरुवातीला ब्रेक इन होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. ओके, मला 3,000 रुपये घ्यायचे असतील तर मी इझिली घेऊ शकतो. पण अगर तुम्ही विचार करा तर मी ते सुद्धा मुद्दामून घेत नाही, कारण मला माहिती ते 3,000 रुपये घेतल्यावरती ते प्रॉफिट पहिल्या दिवसापासून चालू झाला तर चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या दिवशी अगर पहिल्याच दिवसापासून प्रॉफिट होत नाही तर त्या दिवशी तिसऱ्या दिवशीपर्यंत प्रॉफिट नाही राहत, तर त्यांचे ते 3,000 तर मला जे दिलेत ते पण वेस्ट होतील आणि चौथ्या दिवशीपासून त्यांना ट्रेड करायलासुद्धा फंड राहणार नाही. ओके, सो त्याच्यामुळे मी पैसे पण घेत नाही. मी त्यांना एकदम क्लिअर अंदाजा सांगतो की आता तुम्ही बघाल मी सध्या 30,000 फंडने ट्रेडिंग करतो. ओके, कारण आमचा जो प्रीमियम मेंबर ग्रुप आहे त्यांनी सर्वांनी डिसाईड केलं की एक सिमिलर अमाऊंटमध्ये आपण हे करू, ट्रेड करू. त्याच्यामुळे मी 30,000 यूज करतो. मध्ये मी 4 ते 6 लॉट पण मारत होतो, पण सगळ्यांनी डिसाईड केलं की मी 30,000 ती फंड आहे तो यूज करतो आहे. ओके, आणि आता समजा ज्यांच्याकडे 15 ते 20,000च्या आसपासचा फंड आहे, मग ते माझ्या प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकतात का? तर करू शकतात ना, असं नाही. पण फक्त एवढंच असेल, जिथे आम्ही 30,000 2 लॉटने ट्रेड करतो आहे तिकडे त्यांना काही करून 2 लॉट बसत असतील ह्या फंडमध्ये तरी पण त्यांना एका लॉटने ट्रेड करावं लागणार, कारण आपल्याला मनी मॅनेजमेंट हे कंट्रोल करायचं आहे. बरोबर, पोझिशन सायझिंग कंट्रोल करायचं आहे. कारण समजा बॅक टू बॅक इकडे आपण एका लॉटने बॅक टू बॅक आपले 2 ते 3 एस एल गेले. ओके, बॅक टू बॅक 2 ते 3 दिवस एस एल गेले, तेव्हा मॅक्झिमम 2 ते 3 एस एल दिवसाचे. ओके, मी जास्त एंट्री देत नाही. पहिल्याच एंट्रीला प्रॉफिट झालं तर आपली बाकीची एंट्री होत पण नाही. त्याच्यानंतर समजा आपला एक एस एल गेला, आपल्या सेटअपमध्ये अगर दुसरा एंट्री बसत असेल तरच आपण घेतो. अगर सेटअपमध्ये एंट्री बसत नसेल तर आपण एंट्री पण घेत नाही. बरोबर, सो 15,000 फंड असेल एका लॉटने केलं, बॅक टू बॅक असे 2-3 एस एल गेले, टोटल 3 एस एल गेलं पकडा एका दिवसामध्ये. असे 3 दिवस पकडूया, 3 एस एल गेले तर आपल्याला 2200च्या आसपास लॉस होणार एक दिवस. त्याच्यानंतर समजा दुसऱ्या दिवशी गेला तिकडे समजा 2200, एवढं तर होणार नाही, पण आपण एक मॅक्झिमम नेगेटिव्ह बघू जेणेकरून आपण त्याच्या साईडने जायला नाही पाहिजे. बरोबर, आणि एक दिवस समजा 2200 म्हणजे टोटल आपले झाले 6,600च्या आसपास आपला लॉस झाला 3 दिवसामध्ये, अगर 15 ते 20,000 फंड यूज करून. मग आपल्याला काय होणार, आपला 6,600 गेला तरी आपल्याकडे चौथ्या दिवशी ट्रेड घेण्यासाठी एक फंड राहतो. कारण आपल्याकडे 20,000 रुपये असतील, 15 ते 20 तर आपल्याला 10 ते 12,000च्या आसपास, 10 ते 14च्या आसपास आपल्याकडे एक फंड राहतो, जेणेकरून आपण चौथ्या दिवशीसुद्धा ट्रेड करू शकतो. ओके, आपण हे जे पकडतं ते मॅक्झिमम आहे, ते मी तुम्हाला घाबरण्यासाठी नाही करत आहे. हे आपण जेवढं नेगेटिव्ह विचार करू तेवढं आपण एक प्रॉफिटेबल होऊ शकतो. ओके, प्रत्येक वेळी आपण प्रॉफिटचा विचार केला तर ते पॉसिबल नसतं. त्यामुळे आपण नेगेटिव्ह विचार करू, त्याच्यानंतर आपण त्याच्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट बाहेर काढू. ओके, 10 ते 14,000 रुपये राहिले, त्याच्यामध्ये आपण चौथ्या दिवशी आपल्या ट्रेड घ्यायला आपल्याला फंड असेल, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये ट्रेड घेऊ शकतो. अगर तुमच्याकडे फंड कमी असेल, तुम्हाला एका लॉटने ट्रेड करायचं असेल, तुम्हाला बिंदास तुम्ही मला बिंदास व्हॉट्सअप करू शकता. खाली व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप करा. फक्त लॉट साईज लक्षात ठेवा, फंड असला 15-20 रुपये असले आणि तरी पण तुमच्या 20-15,000मध्ये अगर तुम्हाला 2 लॉट बसत असेल तरी तुम्हाला 2 लॉट ट्रेड घ्यायचं नाही. कंटिन्यू 1 महिना तुम्हाला मग एका लॉटने ट्रेड करायचं. ज्या दिवशी आम्ही इकडे 2चे 3 लॉट करू किंवा 4 लॉट करू तेव्हा तुम्हाला 1चे 2 लॉट करावे लागतील. जसा जसा फंड वाढेल तसा आपण आपली क्वांटिटी वाढू. ओके, अगर तुम्ही सडनली क्वांटिटी वाढवतात तर आपल्याला लॉस होणं हे शक्यच आहे. तर ॲटलिस्ट मी नाही करू शकत, कारण बाकीचे लोक फक्त 3,000 त्यांचा जो पण प्रीमियम असेल ते प्रीमियम घेतील आणि तुम्हाला कॉल पुट द्यायला चालू करतील. ओके, माझं तसं कन्सर्न आहे. माझा फक्त पहिला हेतू असेल की पहिले तुम्ही प्रॉफिटेबल व्हा, त्याच्यानंतर मग मला तुम्ही माझा जो प्रीमियम आहे तो मला पे करा. ओके, अगर तुम्ही माझ्या जुन्या मेंबर्सला पण विचारत असाल तर मला अगर तुम्ही आता ह्या महिन्यामध्ये बघाल तर मला फक्त 2,400चा प्रॉफिट झाला आहे. बरोबर, म्हणजे त्यांचं ते 3,000 रुपये ते मला कवर झाले फक्त. म्हणजे त्यांना सर्वांना 2,400 प्रॉफिट नसणार, काय काय लोकांना कमी झालं असेल, कारण एंट्री कधी कधी मागे किंवा पुढे होते. सो मी त्यांना क्लिअरली सांगितलं की ह्या महिन्यामध्ये जे मला 3,000 रुपये त्यांनी दिलेले त्याच्यातले मी माझ्या मेहनतीचे 2,000 रुपये ठेवलेत आणि 1,000 रुपये मी त्यांना परत दिले. सो त्याच्यामुळे त्यांना तेवढं जास्त माझ्याकडे थोडंसं बर्डन त्यांचं कमी होईल, कारण ऑलरेडी मी त्यांना 1,000 रुपये दिले तर त्यांना फक्त 2,000 रुपये पे करायचे आहेत. ओके, कारण ज्या महिन्यामध्ये अगर मला प्रॉफिट होत नसेल तर त्यांना पण प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी आहे. आणि तो ग्रुप फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी मी कोणत्याही प्रकारची टिप देत नाही. ओके, सो मला ह्या महिन्यामध्ये प्रॉफिट कमी झाला, म्हणजे त्यांना ॲटलिस्ट झालं पण नसेल किंवा झालं असेल तरी खूप कमी झालं असेल, 1,000 2,000-1,000पर्यंत प्रॉफिट झालं असेल, मग तो सगळ्याच्या सगळं मला घेणं हे मला पटत नाही. ओके, अगर तुम्हाला इनकेस एक बऱ्यापैकी प्रॉफिट झाला असेल तर त्यावेळी मी तुम्हाला देणार पण नाही. पण ज्यावेळी समजा मला प्रॉफिट कमी झालं असेल, म्हणजे त्यांना कमी झालं असेल, तर त्यावेळी मी त्यांचे जे
जी अमाऊंट मला मनाला वाटत असेल ती अमाऊंट मी त्यांना रिटर्न देईन. अगर इन केस मोठा लॉस झाला तर मी अजून 500 रुपये वाढून रिटर्न पण देऊ शकतो. कारण माझ्यामुळे किंवा तो महिना खराब असल्यामुळे तुमचे ऑलरेडी पैसे जात असतील, त्याच्यामध्ये तुम्ही मला एक्स्ट्रा पैसे घेणं हे मला सध्या पटत नाही आणि मला ॲक्च्युली कधीच पटू शकत नाही ती गोष्ट. ओके, सो एकदम सिंपल आहे. ट्रेडिंग सिंपल ठेवा, रिस्क रिवॉर्ड आणि मनी मॅनेजमेंट आपल्या हातामध्ये ठेवा, आपण प्रॉफिटेबलच होऊ. ओके, आणि अजून पण तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू.